नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भागवत कदम. आज आपण आलेलो आहोत कांद्याच्या प्लॉटमध्ये. हा कांदा सध्या गोंड्याच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेत भरपूर शेतकऱ्यांना मधमाशीची अडचण येते. मधमाशा येत नाहीत प्लॉटकडे. अशा अवस्थेत आपण पॅरी कंपनीचं बीमॅक्स नावाचं औषध फवारू शकता. पॅरी कंपनीचं बीमॅक्स नावाचं औषध जर फवारलं तुम्ही, तर कांद्याकडं मधमाशा चांगल्या पद्धतीने अट्रॅक्ट होतात. असं केल्यास चांगलं म्हणजे आपलं परागीकरण कांद्याचं होऊ शकतंय. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेही करू शकता तुम्ही, किंवा घरगुती उपाय म्हणून आपण 10 ग्रॅम ऑर्गॅनिक गूळ घेऊ शकता 15 लिटर पाण्यासाठी, आणि 50 ml आपलं घरगुती ताक. हे जर तुम्ही फवारलं, दाट फवारणी केली, तर याच्या वासाने मधमाशा अट्रॅक्ट होऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांद्याच्या तासामध्ये तुम्ही गाजराचे झाडं लावू शकता. गाजर जर तुम्ही लावलं तर गाजराकडे मधमाशा चांगल्या पद्धतीनं वासानं अट्रॅक्ट होतात. हेही करू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हाताने या उपाय करूनही तुम्ही तुमच्या शेतात जर मधमाशा आल्या नाही, तर चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही हातानेही परागीकरण करू शकता. या पद्धतीने तुम्ही एका गोंड्याहून दुसऱ्या गोंड्याला अशा पद्धतीने केल्यास चांगल्या पद्धतीने पावडर एका गोंड्यात दुसऱ्या गोंड्याला लागू शकतं. हे बघू शकता तुम्ही, हाताला माझ्या पावडर लागलेलं. व्यवस्थित पावडर ह्या गोंड्याचं त्या गोंड्याला लागतंय आणि परागीकरण व्यवस्थित होतंय. अशा पद्धतीने जर तुम्ही परागीकरण केलं तर व्यवस्थित तुम्हाला चांगलं गोंड्यामध्ये चांगलं बियाणं पडेल. तुम्ही पाचवा उपाय करू शकता की एक सुती धुडकं घ्यायचं किंवा धोतरात साधा कापड घ्यायचा, आणि दोन्ही साईडनं दोघा जणांनी उभं राहायचं आणि असं कांद्यावर ते साधं फिरवायचं. या गोंड्याचा पावडर या गोंड्याला लागत असं चालतंय. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर चांगलं तुमच्या गोंड्यामध्ये कांद्याचं बियाणं भरलेलं दिसेल तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही उपाय करू शकता. धन्यवाद.